नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मुलांनो, प्रकरण 15 क्षेत्रफळ यातील सराव संच 15.4 मधील उदाहरणं आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचे आहेत। हे सर्व उदाहरणं आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं यावर आधारित आहेत। तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा या त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या असतील तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं, तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी अगोदर त्या त्रिकोणाची अर्धपरिमिती काढावी लागते आणि अर्धपरिमिती काढण्यासाठीचं सूत्र आहे। आता त्रिकोणाच्या 3 बाजू दिल्या असतील तर त्रिकोणाची अर्धपरिमिती बरोबर आहे त्रिकोणाची अर्धपरिमिती यस बरोबर आहे। आता इथं ए अधिक बी अधिक सी छेद 2। आता येथे ए बरोबर किती बेटा, तर ए बरोबर आहे 45 सेमी, बी बरोबर आहे 39 सेमी आणि सी बरोबर किती आहे 42 सेमी आहे। म्हणजे ए बी सी म्हणजे काय, तर या त्रिकोणाच्या 3 बाजूंच्या लांबींची बेरीज छेद 2 हे झालं त्रिकोणाच्या अर्धपरिमिती काढण्याचं सूत्र। म्हणजेच हे यस या अक्षराने दर्शवलं जाते, म्हणजे सेमी पेरिमीटर असं त्याला इंग्लिश मध्ये म्हणता येते, म्हणजेच अर्धपरिमिती। मग आता इथं ए अधिक बी अधिक सी याची किमती आपण ठेवूयात। ए ची किंमत किती आहे 45 आहे पहिल्या बाजूची लांबी, दुसऱ्या बाजूची लांबी किती आहे 39 आहे आणि तिसऱ्या बाजूची लांबी किती आहे 42 आहे आणि या तीनही लांबींना कितीने भागलं 2 ने भागलं। यांची बेरीज केली 9 आणि 5 14, 14 आणि 2 16, 6 हातचा आला 1, 4 आणि 5, 5 आणि 3 8 आणि 8 आणि 4 12, तर 126 छेद 2, बे 1 बे, बे सख 12 आणि बे त्रिक 6 म्हणजेच 63 ही काय येते, याची अर्धपरिमिती येते त्रिकोणाची 63 सेंटीमीटर ही काय झाली अर्धपरिमिती। मग आता त्रिकोणाची अर्धपरिमिती जर आपल्याला कळाली, मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठीचे 2 सूत्र असतात मुलांना लक्षात ठेवा। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 म्हणजेच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। हे आपण क्षेत्रफळ सर्वांनी ऐकलेलं आहे, आपल्या सर्वांना ते परिचित आहे। म्हणजेच हे केव्हा सूत्र वापरायचं असते, तर जेव्हा या त्रिकोणामध्ये समजा त्रिकोणाची उंची दिलेली असेल तेव्हा ते सूत्र वापरायचं असते, पाया गुणिले उंची। परंतु इथं उंची दिली का नाही, मग उंची माहित नसताना हे सूत्र वापरायचं कोणतं, तर आपण आता त्यालाच त्या सूत्राला म्हणायचं हेरॉन्स फॉर्म्युला। हेरॉन्स फॉर्म्युला, मग हिरोन्स फॉर्म्युला म्हणतात किंवा कोणी हिरोज फॉर्म्युला म्हणतात, न हे लोप पावते। हिरोन्स फॉर्म्युला म्हणा किंवा हिरोज फॉर्म्युला म्हणा एकच आहे। म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सूत्र लक्षामध्ये ठेवा मुलांना। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्गमुळामध्ये, हे वर्गमुळामध्ये घ्यायचं यस कंसामध्ये यस मायनस ए, परत यस मायनस बी आणि परत यस मायनस सी। म्हणजेच यस म्हणजे काय आहे, हे अर्धपरिमिती सेमी पेरिमीटर। या यस ला यस मायनस ए न गुणायचं आणि यस मायनस बी न गुणायचं आणि यस मायनस सी न गुणायचं। एबीसी ची किंमत आपल्याला माहिती आहेच। म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे। आता वर्गमुळामध्ये याची किमती ठेवून टाकूयात। यस ची किंमत किती आहे, यस ची किंमत आहे 63 आणि कंसामध्ये 63 मायनस ए ची किंमत किती आहे 45, कंस बंद। दुसऱ्या कंसामध्ये 63 ला 63 एस च्या ऐवजी आणि बी च्या ऐवजी किती घ्यायचं 39, तिसऱ्या कंसामध्ये 63 वजा सी ची किंमत आहे 42। तर अशा प्रकारे आपण गुणाकार करून घ्यायचा। 63 ला 63, 63 आणि 45 ची वजाबाकी किती येते मुलांना, तर 18 येते, करून बघा। आणि परत 63 आणि 39 ची वजाबाकी येते 24 आणि 63 आणि 42 ची वजाबाकी येते 21। आता एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो,
ह्या ज्या सगळ्या संख्या आहेत या सगळ्या संख्यांचं वर्गमूळ आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि या सगळ्या संख्यांचा परस्परांमध्ये काय आहे, गुणाकार आहे. इथे कोणतंही चिन्ह नाही म्हणजे काय असते, गुणाकार असतो. म्हणून इथे आपल्याला ह्या संख्यांना असं लिहायचं की त्या दोन संख्या, या संख्यांचे अवयव असे पाडायचे की त्या दोन अवयवापैकी एक अवयव हा पूर्ण वर्ग संख्या असेल, अशा रूपामध्ये आपण याला लिहायचं असते. म्हणजे जेणेकरून का लिहायचं, तर त्याचा वर्गमूळ आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे, म्हणून याला असं आपण लिहूयात त्या रूपामध्ये. मग 63 चे अवयव काय पडतात, 21 त्रिक 63 असेही पडतात आणि आपल्याला 9 7 63 असेही पडतात. मग याला आपण 9 गुणिले 7 असं लिहूयात आणि 18 ला सुद्धा आपण 9 गुणिले 2 असं लिहू शकतो. याचा आणि याचा गुणाकार आहे. गुणिले 24 ला सुद्धा आपण कसं लिहू शकतो, तर 4 गुणिले 6 आणि 21 ला सुद्धा कसं लिहू शकतो आपण, तर 7 गुणिले 3. वेगळं काही लिहिता येणार नाही. मग आता याच्यामध्ये इथे 9 आहे, इथे 9 आहे. मग ह्या दोन 9 पैकी एक 9 बाहेर निघतो, म्हणजे 2 9 गुणाकारामध्ये वर्गमुळामध्ये, म्हणजे 2 9 पैकी एक 9 त्याच्यातला त्याचं वर्गमूळ काय निघते, 9 गुणिले 9 म्हणजे किती होतं, 81 आणि 81 वर्गमूळ किती निघते, 9. मग या 2 9 पैकी एक 9 बाहेर निघतो. तसंच या 2 7 पैकी एक 7 सुद्धा बाहेर निघतो. मग मध्ये काय राहते मुलांनो, तर मध्ये राहते बघा बरं, 2 गुणिले 4 गुणिले 6 गुणिले 3. आता 4 चे सुद्धा आपण अवयव पाडून घेऊयात. 2 गुणिले 2 आणि 6 चे काय पडतात, 2 गुणिले 3 आणि हे 3 ला 3 बरोबर आहे. 9 गुणिले 7 गुणिले, आता या 2 2 पैकी एक 2 घेऊयात, या 2 2 पैकी एक 2 घेऊयात आणि या 2 3 पैकी एक 3 घेऊयात. बरोबर, याचा गुणाकार काय होते, 9 7 63, 63 दोन्ही 126, 126 दोन्ही 252, 252 गुणिले 3 बरोबर आहे. मग 252 आणि 3चा गुणाकार 3 दोन्ही 6 आणि 5 त्रिक 15 ला 5, 7 आला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 756 चौरस सेंटीमीटर. हे काय झालं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. इथं आपण लिहूयात वाटल्यास. म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे 756 चौरस सेंटीमीटर. अतिशय सोपी बाब आहे. काय करायचं, अगोदर अर्धपरिमिती काढायची. म्हणजेच ते कोणत्या अक्षरांना दर्शवतात, यस. यस हे अक्षर विसरू नका. याच्यामध्ये काय करायचं असते, 3 बाजूंच्या लांबींची बेरीज छेद 2. 3 बाजूची लांबी आपण इथे सूत्र वापरले, ए अधिक बी अधिक सी छेद 2. ए म्हणजे काय, पहिली बाजू, बी म्हणजे दुसरी बाजू, सी म्हणजे तिसरी बाजू. या तीनही बाजूंच्या लांबीची बेरीज करायची आणि त्याला किती भागायचं, 2 ने भागायचं. हे केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होते, तर अर्धपरिमिती प्राप्त होते. मग हिरोज फॉर्म्युला म्हणा किंवा हिरोज फॉर्म्युला वापरायचा. कोणता, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्गमुळामध्ये यस कंसामध्ये यस मायनस ए, यस मायनस बी आणि यस मायनस सी या सर्वांचा परस्परांमध्ये काय असतो, गुणाकार असतो. हे लक्षात ठेवा. आणि याचे अवयव पाडताना असे अवयव पाडायचे की त्या दोन अवयवापैकी एक अवयव हा पूर्ण वर्ग संख्या असेल. अशा प्रकारची आपण खबरदारी घ्यायची असते. अशा प्रकारे आपण हे पहिलं उदाहरण सोडवलं, लगेच आपण दुसरं उदाहरण सोडवूया. तर मुलांनो, दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी, आकृतीत दाखवलेली मापे लक्षात घ्या व चौकोन PQRS चे क्षेत्रफळ काढा. इथे चौकोन दाखवला, चौकोन PQRS, आणि याच्यामध्ये माप दिले. PQ चं माप दिलं 56 मीटर, QR चं माप दिलं 25 मीटर, RS चं माप दिलं 15 मीटर आणि SP म्हणजेच PS चं माप दिलं 36 मीटर. तर या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि या चौकोनामध्ये एक कर्ण दाखवला PR. या कर्णाची लांबी आपल्याला दिलेली नाही. मग इथं चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं बाबा. मग चौकोनाचा आकार, तिथं अनियमित आकाराचा चौकोन दिला, म्हणजे विषमभुज चौकोन दिला. मग इथे आपल्याला काय करावं लागते, या कर्णामुळं या चौकोनाचे 2 भाग पडलेत मुलांनो आणि या चौकोनामध्ये 2 त्रिकोण तयार झाले. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण PSR आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण PQR. मग या 2 त्रिकोण का तयार झाले असतील, हा कर्ण का दिला असेल, तर आपल्याला इथं 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि त्या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच या चौकोनाचं क्षेत्रफळ. म्हणजेच काय, कोणत्याही भौमितिक आकृतीचं क्षेत्रफळ म्हणजे काय असते, तर त्या आकृतीने व्यापलेली एकूण जागा.
मग ह्या आकृतीने व्यापलेली एकूण जागा म्हणजे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे दोन क्षेत्रफळांची बेरीज केली म्हणजेच या चौकोनाचं एकूण क्षेत्रफळ आपणास प्राप्त होते. मग या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं बाबा? या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढणं सोपं आहे. सूत्र काय आहे? 1/2 पाया गुणिले उंची. तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचे दोन सूत्र. पहिलं सूत्र सोपं, कुठेही आपल्याला सहज आपल्याला जे लागू पडते ते कोणतं? 1/2 पाया गुणिले उंची. म्हणजे जेव्हा त्रिकोणाची उंची दिलेली असते तेव्हा ते सूत्र आपल्याला वापरता येते. या ठिकाणी त्रिकोणाची उंची दिली. उंची केव्हा असते? जेव्हा इथं 90 अंशाचा कोन असतो तेव्हा जी एकदम उभी बाजू असते ती काय असते? उंची असते. मग ही उंची आहे. 1/2 पाया गुणिले उंची या सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ प्राप्त होते. परंतु हा त्रिकोण काटकोन त्रिकोण सांगितला का? तर नाही. का सांगितला नाही आणि हा का सांगितला हे कशावरून कळते? तर ही जी बाजू हा जो कोन दाखवला हा काटकोन दाखवलेला आहे आणि काटकोन या खुणेने दाखवत असतात. इथे ही खूण आहे परंतु या त्रिकोणामध्ये ती खूण नाही. म्हणजे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं? तर जे आताच आपण हिरोज फॉर्म्युला बघितला. कोणता? हिरोज फॉर्म्युला म्हणजेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र कोणतं बघितलं? त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर आहे वर्गमुळामध्ये एस कंसामध्ये एस मायनस ए, दुसऱ्या कंसात एस मायनस बी, तिसऱ्या कंसात एस मायनस सी. मग इथं ए बी सी म्हणजे त्रिकोणाच्या 1 2 3 तिसरी बाजू सांगितली का? तर नाही. इथेच गंमत आहे. मग ही त्रिकोणाची तिसरी बाजू कशी काढायची? तर ही तिसरी बाजू काढण्यासाठी अजून एका फॉर्म्युल्याचा अजून एका सूत्राचा आपल्याला वापर करावा लागतो. जिथे जिथे काटकोन त्रिकोण येत असतो तिथे तिथे पायथागोरसचं कुठेतरी काम पडत असते आणि या पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपल्याला ह्या तिसऱ्या बाजूचं माप काढावं लागते. म्हणजे मग तिसऱ्या बाजूचं माप काढलं म्हणजे या त्रिकोणाचा आपण क्षेत्रफळ काढलेलं आहे आणि या त्रिकोणाचं क्षेत्रफळ सुद्धा आपण तिसऱ्या बाजूचं माप काढल्यानंतर काढू शकतो. एवढे मोठे काम या गणितामध्ये आपल्याला करावे लागतात. मग पहिल्यांदा आपण त्रिकोण PSR चे क्षेत्रफळ काढू. त्रिकोण PSR चे क्षेत्रफळ बरोबर आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे अतिशय सोपं सूत्र आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं. पण केव्हा लागू पडते? जेव्हा पाया दिलेला असतो आणि उंची दिलेली असते. उंची केव्हा असते? जेव्हा हा काटकोन असतो. समजा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची या सूत्रामध्ये किमती ठेवूयात. 1/2 पाया किती आहे? 15 आहे आणि उंची किती आहे? 36 आहे. आणि या 2 ने 36 ला भाग जाते. बे 1 बे 1 उरला बे 8 16 बरोबर आहे 15 गुणिले 18 बरोबर किती येतो गुणाकार याचा? 15 8 120 ला 0 ह्याच्याले 12 15 1 15 15 आणि 12 27 270 चौरस सेंटीमीटर. ही झाली पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आपल्याला. कोणत्या? त्रिकोण PQR चं. मग हे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हा त्रिकोण काटकोन त्रिकोण सांगितला का? नाही. मग काटकोन त्रिकोण सांगितल्यानंतर हे सूत्र आपल्याला वापरता येते का? नाही. मग काय करावं लागते आपल्याला? या बाजूची लांबी काढावं लागते. या बाजूची लांबी काढण्यासाठी हा त्रिकोण जो आहे तो कोणता आहे? काटकोन त्रिकोण आहे आणि या दोन्ही त्रिकोणाचा हा काय आहे? सामायिक बाजू आहे ही. मग हा काय आहे? कर्ण आहे. मग या कर्णाची लांबी म्हणजेच पायथागोरसचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागतं. त्रिकोण PSR मध्ये लेंथ ऑफ PR बरोबर आहे कर्ण. PR काय आहे? कर्ण. तसेच त्रिकोण PSR हा कोणता त्रिकोण आहे? हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. मग तुम्हाला सांगितलं जेव्हा जेव्हा काटकोन त्रिकोण असतो तेव्हा तेव्हा कशाचं काम पडते? पायथागोरसचं काम पडू शकते. लक्षामध्ये राहू द्या पायथागोरसचा नियम कधी. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार किंवा पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काही म्हणा काय होते? कर्ण वर्ग
बरोबर आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग कर्ण म्हणजेच काय आहे लेंथ ऑफ पी आर चा वर्ग. पाया काय आहे लेंथ ऑफ एस आर चा वर्ग अधिक उंची काय आहे लेंथ ऑफ पी एस चा वर्ग. मग एस आर किती आहे 15 चा वर्ग अधिक पी एस किती आहे 36 चा वर्ग. मग 15 चा वर्ग किती होते मुलांनो 225 होते आणि 36 चा वर्ग किती होते तर 36 गुणिले 36 6 6 36 3 सायंत्रिक 18 आणि 3 21 आणि सायंत्रिक 18 चाल 1 3 त्रिक 9 आणि 1 10 6 8 आणि 1 9 2 आणि 1 1296. 225 अधिक 1296 बरोबर आहे. पी आर चा वर्ग किती आला मग इथं 9 आणि 5 आणि 6 11 ला 1 खच्चा आला 1 10 आणि 2 12 10 आणि 2 12 हच्चा आला 1 3 आणि 2 5 आणि 1 ला 1 1521. मग 1521 ला परत आपण अवयवाच्या रूपामध्ये मांडलं म्हणजेच आपल्याला काय प्राप्त होते याचं वर्गमूळ आपल्याला काढावं लागते. पी आर चा वर्ग एवढा आहे म्हणजेच लेंथ ऑफ पी आर बरोबर आहे वर्गमुळामध्ये 1521. 1521 चे कसे अवयव पाडायचे त्याला किती ना भाग जातो 3 ना भाग जातो. 3 5 15 शून्यचा भाग 3 7 21 परत 3 ना भाग जातो 3 1 3 2 उरले 3 सख 18 2 उरले 3 9 27. आता किती ना भाग जातो तर 13 ने भाग जातो 13 1 13 3 उरले 13 त्रिक 39 परत 13 1 13. म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो बरोबर आहे वर्गमुळामध्ये 3 गुणिले 3 गुणिले 13 गुणिले 13 म्हणजेच लेंथ ऑफ पी आर. मग याचं वर्गमूळ काढत असताना या 2 3 पैकी एक 3 बाहेर येतं आणि या 2 13 पैकी एक 13 बाहेर येतं म्हणजेच या लेंथ ऑफ पी आर ची लांबी किती झाली 39 मीटर झालेली आहे मुलांनो. मग ही लांबी आपल्याला 39 मीटर प्राप्त झाली. अशा प्रकारे आपण पी आर ची लांबी काढली 39 मीटर. मग आता आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं अर्धपरिमिती. त्रिकोण पी क्यू आर ची अर्धपरिमिती. पी क्यू आर ची अर्धपरिमिती बरोबर आहे ए अधिक बी अधिक सी छेद 2 बरोबर आहे. ए किती आहे या ठिकाणी तर 56 घेऊयात अधिक बी 25 घेऊयात आणि सी किती घेऊयात 39 घेऊयात. कोणतंही बाजू कोणती मागे पुढे घेतली काही फरक पडत नाही. छेद 2. मग यांची तिघांची बेरीज काय येते 6 5 11 11 9 20 ला 0 हच्चारे 2 5 2 7 2 9 9 3 12 120 छेद 2 म्हणजेच किती आलं हे 60 मीटर. ही काय आली याची अर्धपरिमिती आलेली आहे 60 मीटर. म्हणजेच अर्धपरिमिती कशाने दाखवतात यस या अक्षराने दाखवतात. मग त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर आहे यस वर्गमुळामध्ये यस यस मायनस ए यस मायनस बी आणि यस मायनस सी बरोबर आहे. मग यस ची किंमत किती आहे अर्धपरिमितीची किंमत किती आहे 60 वर्गमुळामध्ये 60 कंसामध्ये 60 मायनस ए किती घेतला आपण या ठिकाणी ए घेतलं 56 60 मायनस 56 आणि बी किती घेतलं 60 मायनस 25 आणि सी किती घेतलं 60 मायनस 39. मग याची किंमत कशी निघते बरोबर आहे वर्गमुळामध्ये 60 60 मायनस 56 किती येते मुलांनो 4 येते.
आणि 60 मायनस 25 किती येते 35 येते आणि 60 मायनस 39 किती येते तर 21 येते. तुम्हाला सांगितलं हे अवयव असे पाडायचे, यांना अशा प्रकारे गुणाकाराच्या रूपामध्ये लिहायचे की या दोन अवयवापैकी एक अवयव हा काय असला पाहिजे पूर्ण वर्गसंख्या असला पाहिजे. मग याला आपण कसं लिहूयात बघा बरं. 60 चे अवयव काय पडतात खाली लिहूयात. 20 त्रिक 60, 30 दोन्ही 60, 60 एका 60, 12 पंचे 60, 12 गुणिले 5 हे पूर्ण वर्ग तरी पडत नाहीत, परंतु आपल्याला पुढे सोडवायला सोपं जाते. गुणिले 4, 4चं वर्ग म्हणून 4 ला 4 लिहूया. गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 3 अशा प्रकारे याचे अवयव पाडून घ्यायचे, जे आपल्याला अवयव पुढे या दोन अवयवापैकी एक अवयव बाहेर निघेल अशा प्रकारे आपण खबरदारी घ्यायची. मग बघा आता काय होते या ठिकाणी. मग इथे 5 5 आणि 7 7 बाहेर निघतात, म्हणजेच 5 गुणिले 7 बाहेर निघाले. गुणिले आता वर्गमुळामध्ये काय राहते बघ इथं 12 आणि 4चं सुद्धा आपण वर्गमूळ या ठिकाणी काढू शकतो. 4चं वर्गमूळ किती निघते तर 2 निघते. गुणिले आता काय राहिलं आपलं आता मध्ये 12 राहिलं, म्हणजेच 12ला आपण कसं लिहू शकतो 4 गुणिले 3 आणि इथलं 3 राहिलं. बरोबर आहे 5 गुणिले 7 गुणिले 2 गुणिले आता या 4चं वर्गमूळ परत 2 निघते आणि या 2 3 पैकी 1 3. अशा प्रकारे सोयीस्कररित्या आपण इथे अवयव पाडायचे असतात आणि त्या अवयवापैकी एक एक अवयव आपल्याला बाहेर कसा काढता येईल, बाहेर काढणं कसं सोपं जाईल या रीतीनं आपल्याला हे सोडवायचं असते. मग 5 7 किती 35, 35 दोन्ही 70, 70 दोन्ही 140, मग 140 गुणिले 3. मग म्हणून त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे 3 0 0 आणि 4 त्रिक 12ला 2 हातचा आला 1 3 1 3 आणि 1 4 420 चौरस मीटर. सॉरी हे मीटर मध्ये माप दिले सगळे चौरस मीटर. इथलं माप सुद्धा आपल्याला मीटर मध्येच घ्यावं लागणार आहे चौरस मीटर. म्हणून चौकोन PQRS चे क्षेत्रफळ बरोबर आहे त्रिकोण PSR चे क्षेत्रफळ अधिक त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ. मग बरोबर आहे त्रिकोण PSR चं क्षेत्रफळ किती आलं होतं 270 आलं होतं आणि PQR चं क्षेत्रफळ किती आलेलं आहे 420 आलेलं आहे. बरोबर किती होती बेरीज मग 0 आणि 0 0, 7 आणि 2 9, 2 आणि 4 690 चौरस मीटर. म्हणून चौकोन PQRS चे क्षेत्रफळ किती आहे 690 चौरस मीटर आहे. अशा प्रकारे हे गणित सोडवावं लागते. दिसायला थोडस अवघड गणित दिसते, परंतु सोडवताना गेल्यानंतर आपल्याला सहज सोडवता येते. पहिल्यांदा आपण काय केलं इथं काटकोन त्रिकोण दिला म्हणून ही उंची आहे आणि हा पाया आहे, म्हणून आपण काय केला 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राच्या आधारे या त्रिकोण PSR चं क्षेत्रफळ काढलं, ते निघालं 270 चौरस मीटर. मग ह्याचं क्षेत्रफळ तर काढलं, परंतु याचं कसं काढायचं तर ते क्षेत्रफळ काढण्यासाठी हा काटकोन त्रिकोण नाही, मग या बाजूची लांबी आपल्याला कळायला येते. मग या बाजूची लांबी कशी काढता येईल तर हा काटकोन त्रिकोण आहे आणि ही बाजू याचा काय आहे कर्ण आहे. मग इथे पायथागोरस सूत्राचा वापर केला आणि या सूत्राचा वापर करून
आपण या कर्णाची लांबी काढली. किती काढली कर्णाची लांबी? 39 मीटर. मग या कर्णाची लांबी निघाली म्हणजेच आपल्याला आता या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी हिरोज फॉर्म्युला वापरता येतो. आणि हिरोज फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला अगोदर अर्धपरिमिती काढावी लागते, म्हणून अर्धपरिमिती अगोदर काढली. मग अर्धपरिमिती काढल्यानंतर हिरोज फॉर्म्युलाचा वापर केला. त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर आहे वर्गमुळामध्ये एस, एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी या सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ प्राप्त झालं. आणि चौकोन PQR चे क्षेत्रफळ म्हणजेच या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज जी आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि हे सर्व सोडवल्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर 690 चौरस मीटर प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे दुसरं गणित आपण सोडवलं. लगेच तिसरं गणित सोडूया. तर मुलांनो, तिसरा प्रश्न या ठिकाणी आहे, शेजारी दर्शवलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहेत, त्यावरून चौकोन ABCD चे क्षेत्रफळ काढा. तर इथं चौकोन ABCD याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलंय. यामध्ये इथं त्रिकोण ABD एक तयार झाला, त्रिकोण DBT एक तयार झाला आणि त्रिकोण TBC एक तयार झाला. या पूर्ण मधल्या तिन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच या चौकोन ABCD चे क्षेत्रफळ आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, इथं काटकोन त्रिकोण दाखवला म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला इथं 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. आणि हे जो दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण DBC या त्रिकोणामध्ये सुद्धा ही इथं उंची दाखवली मुलांनो. इथे ही बाजू BT जी आहे ती काय आहे, या CD बाजूवर काय आहे, लंब आहे. म्हणजेच ही काय आहे, त्रिकोणाची उंची आहे. आणि याचे या बाजू CD माप दिले 60 मीटर आणि या उंचीचं माप दिलं 13 मीटर. म्हणजेच इथे सुद्धा 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून आपण त्रिकोण ABDचं क्षेत्रफळ काढू शकतो. आणि नंतर त्रिकोण BDCचं क्षेत्रफळ सुद्धा 1/2 पाया गुणिले उंची या सूत्राचा वापर करून आपण काढू शकतो. आणि या दोनही म्हणजे हा त्रिकोण आणि या त्रिकोण या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज करून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. मग पहिल्यांदा त्रिकोण BAD चे क्षेत्रफळ. त्रिकोण BAD चे क्षेत्रफळ हा कोणता त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोण आहे. म्हणजेच काटकोन त्रिकोण आहे म्हणजे ही बाजू कशी आहे, याची या त्रिकोणाची उंची आहे आणि हा काय आहे, पाया आहे. मग इथे सरळ सरळ आपण सूत्र लिहूयात, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग पाया किती आहे या ठिकाणी 9 मीटर आहे. 1/2 गुणिले 9 गुणिले उंची किती आहे 40 आहे. मग या 2 न 40 ला भाग होतो, बे 1 बे, बे 2 4 आणि 0 ला 0 चा भाग बरोबर आहे 9 गुणिले 20 बरोबर आहे 20 9 180 चौरस मीटर. आता हे त्रिकोण BAD चे आपण क्षेत्रफळ काढलं. आणि नंतर काय काढूयात आपण, त्रिकोण BDC चे क्षेत्रफळ. बरोबर आहे, इथे सुद्धा तसंच सूत्र लिहायचं, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता इथे पाया किती आहे मुलांनो, CD म्हणजेच DC म्हणा किंवा CD म्हणा, हा याचा पाया आहे. आणि उंची किती आहे इथं BT म्हणजेच 13 मीटर ही याची काय आहे उंची आहे. बरोबर आहे 1/2 गुणिले पाया किती आहे 60 मीटर गुणिले उंची किती आहे 13 मीटर. 60 ला 2 ने भाग जातो, 6 आणि 0 ला 0 चा भाग बरोबर आहे 30 गुणिले 13 बरोबर 30 90 ला 0 चाले 9 30 31 आणि 9 39 390 चौरस मीटर. मग आता आपल्याला चौकोन ABCD चे क्षेत्रफळ विचारले, म्हणून चौकोन ABCD चे क्षेत्रफळ यालाच आपण एरिया ऑफ ट्रायंगल असंही लिहू शकतो. म्हणजे कसं, एरिया ऑफ ट्रायंगल BDC असंही लिहू शकतो किंवा मग त्रिकोण BDC चे क्षेत्रफळ असंही लिहू शकतो. मग चौकोन ABCD चे क्षेत्रफळ बरोबर आहे काय, एरिया ऑफ ट्रायंगल, इथे लिहूयात वाटल्यास एरिया ऑफ ट्रायंगल BAD, एरिया ऑफ ट्रायंगल BAD प्लस एरिया ऑफ
ट्रायंगल बीडीसी मग एरिया ऑफ ट्रायंगल बीएडी किती आहे तर 180 आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल बीडीसी किती आहे 390 आहे. या दोघांची बेरीज केली तर किती येते 0 आणि 0 0 8 आणि 9 17ला 7 हात 6ला 1 2 आणि 3 5 570 चौरस मीटर. म्हणून याला मी असं लिहू शकतो एरिया ऑफ रेक्टँगल एबीसीडी म्हणून चौकोन एबीसीडी चे क्षेत्रफळ किती आहे 570 चौरस मीटर आहे. अशा प्रकारे खूप सोपं उदाहरण आहे. आपल्याला इथं 2-3 त्रिकोण दिसल्यामुळे आपण थोडस गोंधळामध्ये जाऊ शकतो, परंतु इथं 3 त्रिकोण जरी दिले याला आपण 3 त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढूनही सोडू शकतो, परंतु ते खूप मोठी प्रक्रिया होणार आहे, खूप मोठं उदाहरण होणार आहे. त्यापेक्षा आपण इथं सरळ सरळ या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं आणि या दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं तर याच्यामध्ये हे पायात घेतला आणि ही उंची घेतली तर आपल्याला या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज केली तरी आपल्याला या चौकोन एबीसीडीच्या क्षेत्रफळाचं माप काढता येते. ते आपण या ठिकाणी काढलेलं आहे. अशा प्रकारे हा आपण सराव संच 15.4 या ठिकाणी सोडवलेला आहे. तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व लाईक्स व कमेंट सुद्धा अवश्य करा. धन्यवाद.